दिखती है। हर समाज के लोग आपसे जिस तरीके से मोहब्बत करते हैं और शीरखुरमा पीने के लिए यहाँ पे ईद मिलाप कार्यक्रम में आते हैं, क्या कहना चाहेंगे? सर्वप्रथम सर्व पत्रकाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात. जवळा बाजार या गावामध्ये हे जवळपास 20 ते 25 हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात सर्व आधी त्याची भौगोलिक जी रचना आहे, ही रचना जवळपास 15 ते 20 समाज या जवळा बाजार येथे राहतात. अनेक समाज इथं जवळा बाजार येथे राहत असतात आणि आमच्या जे 3 ते 4 पिढ्यापासून जे परंपरा मला समजते तेव्हापासून, म्हणजे आणि मी माहिती घेतलेली 3-4 पिढ्याची तेव्हापासून, हे आमच्या समाजाला, हे पूर्ण समाज, ते मग कुणीही असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो आणि अनेक ओबीसी समाज असो, धनगर समाज असो, इथले बाकी माळी समाज असो, हे असे अनेक समाज जे आहेत तिथे 15-20 समाज, त्याच्यात वडर समाज आहे, त्याच्यात तुमचे 18 पगड जातीचे जे समाज आहेत आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने समाज आहेत. हे सगळे समाज जे आहेत हे आमच्याकडे एका आशेने बघत असतात. ती आशा म्हणजे ते काही पैशाची किंवा याची नाही, तर हे सगळ्याला सोबत घेऊन चालतात आणि सगळ्या समाजाला संरक्षण देण्याचं काम करतात. या दृष्टिकोनातून आमच्याकडे नजर सगळ्या समाजाची असते आणि त्याच पद्धतीने आम्ही आज 3-4 पिढ्यापासून हा म्हणजे शीरखुर्म्याचा कार्यक्रम एक ईद निमित्त आहे. एक शीरखुर्मा हे एक निमित्त आहे, कारण थोडंसं शीरखुर्मा पिण्यासाठी इतक्या लांबून 20-20 किलोमीटरवरून लोक या परिसरातले येतात. ते काही शीरखुर्म्यासाठी येत नाही, तर फक्त एक भाईचारा, एक आपुलकी, एक सगळे समाज इथे भेटतात, सगळ्या समाजाचं काम होते या उद्देशानं लोक सगळेजण येत असतात आणि आम्ही हे दरवर्षी हा कार्यक्रम ठेवत असतो. आज तर फार मोठी गरज आहे. आजची जी परिस्थिती आहे भारतातली, आजची परिस्थिती महाराष्ट्रातली जी आहे, आजची परिस्थिती आपल्या जिल्ह्याची बी मानली चालते. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार बिकट आहे, कारण काही समाजकंटकामध्ये काम करणारे जे वेगवेगळ्या समाजामध्ये भांडण लावण्याचं काम अनेक लोक करत आहेत. यावेळेस सगळेजण लोक आमच्याकडं, आमच्या समाजाकडं अशानं बघतात की बाबा ह्यांनी पुढं अजून जास्त काम करावं आणि सगळं जवळा बाजार एकोपामध्ये ठेवण्याचं काम यांनी करावं. त्या दृष्टिकोनातून असे अनेक हेच कार्यक्रम नाही, तर आम्ही म्हणजे समाज एकोपामध्ये ठेवण्याचं आणि सगळे समाज एका जागी राहण्याचं काम आम्ही सातत्यानं मी करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे हा ईद मिलाप कार्यक्रम दरवर्षीभर याही वर्षी ठेवण्यात आलेला आहे. थँक्यू सर. ठीक आहे.